पुढची मॅच सुरू होतोय. लगेच आपण समालोचन कक्षामध्ये वळतोय आणि तिथे आपल्या बरोबर जोडले जात आहेत. या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जात आहेत पुन्हा एकदा मनीष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद शैलेश निमगुणे सर. पुन्हा एकदा मी ह्या मैदानाची परवानगी आणि सहकार्य ज्यांनी केलेलं आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय संदीपजी कोकाडे, सन्माननीय रामचंद्रजी दांगट आणि सन्माननीय नीताजी अडसुळे. तर पूर्ण टीम आयश्री प्रतिष्ठानची त्याचा देखील आभार व्यक्त करतो. स्वप्नील माने, यश मोरे, कुणाल दांगट, चंद्रयान मुत्तुस्वामी, शिवाजी गायकवाड, सूरज खोरम, स्वप्नील कांबळे, यश माने, अथर्व गायकवाड, अजलान शेख, आदित्य अडसूळ, नंदू मेराम, आयुष खुडे, करण परब, अनिकेत दांगट, आदित्य रिकामे, अमित दांगट तंबी, अमन सिंग, प्रतीक कांबळे, शुभम महाले, अभिजित गायकवाड, अजय आढळे, उमेश लगड, संदीप ओवाळ, प्रदीप न्यायनी डॉन, प्रशांत गायकवाड पर्या, निखिल ढमाले, टिंकू बेलपवार, प्रमोद शेळके, केविन अँथोनी, आयुष जाधव, आतिश गायकवाड, शिवम म्हणजेच एंडी, अभय रावल, अजय मशाल, सागर माने, कार्तिक सिंग आणि साहिल रणधीर या सर्व मित्रमंडळींचं देखील कौतुक ज्यांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होतोय तर म्हणजे प्रशांत गायकवाड. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय श्री. शफल झाले, लॉंग वे शफल, धावांची पूर्ण केली भूक आणि बॉलला केले हुक बॉल, फाईन लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर येतोय एक दिमागदार षटकार. ताकद आहे, टायमिंग आहे, एलिव्हेशन नव्हतं. बॉल स्क्वेअर लेगला थोडं स्ट्रगल क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळते. त्याच संधीचा फायदा उचलताना 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला श्री आहे, आदित्य अभिनय, आदित्य नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला श्री आहे आणि बॉलिंग मार्कवर प्रशांत गायकवाड. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड, जास्तीत जास्त आडव्या बॅटनं खेळण्यावर विश्वास श्रीकांतचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर डबल आणि तिसऱ्या चेंडूवर 4. एकूण धावसंख्या पोहोचते 12. जे गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल राहिले होते तेच प्रशांत गायकवाड थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. पण अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवर जे काही झालंय ते विसरून आता पुढच्या 3 चेंडूंवर फोकस राहावं लागेल प्रशांत गायकवाड यांना. शॉर्ट ऑफ लेन अँगलचा वापर केलाय जरूर, पण तो थोडा निरर्थक जाणवला, कारण आउट ऑफ बॉक्स चेंडूंची हाताळणी तुम्हाला जास्त त्रास देऊन जाते. यांच्या विरुद्धात फलंदाजी करताना कुठेतरी याच संधीचा फायदा उचलतोय आदित्य. षटकाराच्या मदतीने धावफलक जातोय आलमबाई पठाण 11 या संघाचा. 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. आपण पूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर धावफलक मोठाच राहिलेला आहे. रबरबॉल क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात अगदी सपाट अशी खेळपट्टी. म्हणजे बाजूला जो हायवे आहे, जितका हायवे सपाट आहे तितकी ती खेळपट्टी सपाट आहे. म्हणजे छोटी छोटी विमानं सुद्धा इकडे लँड होऊ शकतील, कॅन्टोन्मेंट एरिया. तर इतका सपाट असा तो पृष्ठभाग खेळपट्टीचा पाहायला मिळते कुठल्याही गोलंदाजासाठी, जो आवश्यक आहे. आणि ही मेहनत आमच्या सर्व मित्रमंडळींची, आयश्री प्रतिष्ठानची अहोरात्र. तर धावसंख्या 31 झालेली आहे. मेहनतीचं मोल देता येत नाही, पण ते कौतुक व्हायला हवं. कुठल्याही स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाची बाब आउटफील्ड आणि पिच या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि आउटफील्ड अगदी व्यवस्थित आपण पाहिलं तर ग्रास कटिंग प्रॉपर झालेलं आहे. थोडी स्लो आहे, पण तरी देखील रबर बॉल खेळण्यासाठी योग्य हुक केला. बॉलला नाही थांबणार. या ठिकाणी आलमबाई प्रधान स्पोर्ट्स नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार, पॅरल सिक्सर. श्रीने जशी चर्चा केली होती की काही गोष्टी आम्हाला सुधारायच्या आहेत, पुढच्या सामन्यामध्ये आम्ही नक्कीच ती सुधारणा करणार आहोत. आणि त्याच पहिला चेंडू फायटिंग स्पिरिट
पाहायला मिळालं. त्यामागोमाग आता आदित्य सुद्धा चार्ज झालंय. जास्त एलिव्हेशन स्ट्रोक मध्ये नाहीये, पण मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल इतकं आहे. बॉल स्क्वेअरला क्लिअर करताना लगातार दुसरा, लगातार तिसरा षटकार आदित्य. नाव घेत नाहीये. धावसंख्या हिरवा कंदील घेऊन पुढे सरकते. ग्रीन सिग्नल लागलेला आहे धावफलकाला. धावसंख्या जाते 43 वर. यावेळी संभ्रम. हेच तर कुठल्याही गोलंदाजाला करायचंय, फलंदाजाच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करणं. दाखवायचं काय, द्यायचंय का चेंडू. आतापर्यंत हाताळलेले आहेत एकूण 5. शेवटचा 1 बॉल बाकी. या दुसऱ्या षटकातला पहिला डॉट, त्यानंतर षटकारांची तिकडी. 5वा बॉल डॉट. शेवटचा 1 बॉल बाकी. अजूनही विकेटचा शोध सुरू आहे आयुश्री प्रतिष्ठानचा. यावेळेस अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला पूल केलंय. फलंदाजाने उचलली जबाबदारी आणि स्ट्रोक खेळलाय. लय भारी. येतो षटकार 6वा. प्रतिष्ठानच्या प्लेइंग 11 कडे पाहिलं तर 11 बॅटर्स आहेत. म्हणजे 100 ओलांडली जरी या धावफलकाने, त्या 100ला क्रॉस करण्याची धमक आयुश्री प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांमध्ये आहे. पण विषाची चव का घ्यायची. त्याचमुळे उर्वरित 3 षटकांमध्ये थोडे इकॉनॉमिकल राहावं लागेल. पहिल्या 2 षटकात जे करता आलं नाही, या पुढील 3 षटकामध्ये करावं लागेल. कारण हे दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. श्रीच्या वतीने आतापर्यंत एकूण 4 षटकार आपण पाहिले आणि आदित्यच्या वतीनं आपण एकूण 4 षटकार पाहिलेले आहेत, माफ करा. आणि श्रीने खरं तर सुरुवात दिली या डावाला. आणि त्याचमुळे एक जे फाउंडेशन कुठल्याही संघासाठी आवश्यक असतं, ते एक स्ट्रॉंग फाउंडेशन आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघासाठी श्री आणि आदित्य यांच्या वतीने पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 49. 49 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अकुटप्याचा बॉल, त्या बॉलवर केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. या तिसऱ्या षटकाची सुरुवात दमदार. सिक्सर. आयाम ऍक्शन, रिस्क मोमेंट. आपण मागच्या सामन्यामध्ये त्यांच्या स्पेलचा आढावा घेतला तर एक प्रॉपर डेडिकेटेड अँड कंट्रोल्ड बॉलिंग प्रशांत गायकवाड यांची आपण पाहिली होती. पण म्हणतात की प्रत्येक सामना हा वेगळा असतो. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला ती कसोटी द्यावी लागते आणि आता कुठेतरी कमी पडलेले आहेत प्रशांत. पण असूनही ते डेडिकेशन मनात ठेवून गोलंदाजी करावी लागेल प्रशांत गायकवाड यांना. वेग वाढवलाय, हे थोडं चांगलं होतं. थोडी बेटर डिलिव्हरी होती. फोर्स करण्याचा प्रयत्न होता. कॉल चुकला. 2 फलंदाज एका जायला संधी निर्माण झाले आणि आता एका फलंदाजाला परत यावं लागेल. जे करायचं होतं ते होते. 2 फलंदाजांचा संभ्रम. एकाला परतावं लागेल. आदित्य बॅक टू डगआउट. गेलं असतं, पण आता बघा थोडंसं कन्फ्युजन. श्री सुद्धा नाराज आहे, आदित्य नाराज आहे आणि कदाचित याच गोष्टीचा इम्पॅक्ट फलंदाजीवर पडू शकतो. पण पाहूया आता आलमभाई पठाण स्पोर्ट्स या संघाकडून कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3ऱ्या क्रमांकावर. कारण एका बाजूने श्री तर सेट झालेला आहे, आदित्य सुद्धा सेट होता. 4 षटकार त्यांच्या वतीने पाहायला मिळाला. नवीन बॅटर धनंजय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बघा एक्स्ट्रा मेंबर जर नसला तर पेनल्टीची सूचना आल्यानंतर लगेचच दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आलाच पाहिजे नाही का. बघा त्याच्या चेहऱ्यावरचा स्मितहास्य. कधी ना कधी आपल्या संघात खेळण्याची संधी आम्हाला मिळेल, राईट. खेळता सुद्धा कित्येक एक्स्ट्रा मेंबर्स. खरं तर प्रमुख घटक ते आहेत आपल्या संघाचे, जे सर्व खेळाडूंची माहिती आम्हाला देतात, स्कोर शीटवर लक्ष ठेवतात, स्कोर चेक करतात. धावसंख्या झालेली आहे 56 धावा. 56 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल. बघा मागच्या सर्व घडामोडींवर तुमची मानसिकता अवलंबून असते. प्रशांत गायकवाड यांच्या जरी खात्यात विकेट जात नाहीये, पण सांघिक जी विकेट मिळाले त्यामुळे आता त्यांचा वेग देखील वाढलाय. पिचिंगवर देखील त्यांनी प्रॉपर आता लक्ष ठेवलेलं आहे. त्याचमुळे पूर्ववत होते की काय परिस्थिती, असंच चित्र कुठेतरी पाहायला मिळते.
आयुष्य प्रतिष्ठान या संघाकडून धावसंख्या झालेली आहे 57. अँगलचा वापर पण अतिरिक्त. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक धाव वाढेल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न प्रशांत गायकवाड यांचा पाहायला मिळाला, पण ते वेगळे पण जास्त काही फायदा देऊ शकलो नाही. पावसाच्या सरी अंगाखांद्यावर घेत असताना आता हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वारंवार बॅट्सविंग श्रीकांतचा पाहायला मिळतोय. अँगलचा योग्य तो आढावा घेऊन तो स्ट्रोक सिलेक्ट करतोय, पण बॉल थोडा लो राहतोय. लो बाउन्स आहे काही पॅचेसवर आणि त्याचमुळे तो लो बाउन्स आता फलंदाजांची डोकेदुखी वाढवतोय. आता हा हाय बाउन्स बघा, पण हा डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या अगोदर जर बॉल पिच झाला तर तो डेड बॉल आहे. जशी या ठिकाणी माहिती काही प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतोय. LBW नाहीये या स्पर्धेमध्ये. काही प्रेक्षक संभ्रमात असतील की अगदी प्लम्ड आहे पण अपील का होत नाही. त्याचमुळे या सर्व गोष्टीची माहिती आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. tenniscricket.in या वाहिनीवर जे आम्हाला पाहतायत ऐकतायत. ॲक्युरसी प्रशांत गायकवाड यांची ती ओळख आहे आणि आता ओळख काही अंशी पुसली होती पहिल्या षटकामध्ये, पण आता ती ओळख पुन्हा एकदा पाहायला मिळते त्यांच्या ॲक्युरसीच्या माध्यमातून. सुरुवात जरी षटकाराने झाली पण पुढच्या चेंडूंवर त्यांनी प्रॉपर लक्ष ठेवलं आणि धावसंख्येला आळा घालण्यासाठी जे पर्याय त्यांच्याकडे आहेत ते पर्याय अचूकतेने वापरले जातात. आणि सारख्या षटकांचं मॅच ऑन ठेवा. जसा मी सकाळी उल्लेख केला की कुतुब मिनारला लाजवेल अशा ह्या ट्रॉफीज आम्हाला पाहायला मिळत आहेत. पाहूया कुठल्या संघाच्या सोबतीनं त्या ट्रॉफी जात आहेत. नक्की डॉन ही संकल्पना कोणाची? प्रशांत सरांची, की 8 फुटाची ट्रॉफी आहे आपण ठेवायची. 8 फूट किंवा 10 फूट मेजरमेंट नक्कीच आपण घेऊया. जवळपास ती 10 फूट वाटते. तर 10 फुटाची ट्रॉफी नक्की कुठला संघ घेऊन जाईल. आणि सेकंड ट्रॉफी जी आहे ती 8 फुटाची. तर खूप चांगलं नियोजन आयुषी प्रतिष्ठा आणि सन्माननीय प्रशांतजी गायकवाड यांच्या वतीनं पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईड आडव्या बटण्या खेळल्या क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल स्क्वेअर लेगला. एक सिंगल होते पूर्ण. एकाच धावेवर थांबवावं लागेल. नवीन गोलंदाज आपण मनोज यांना पाहतोय. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते 60 या आकड्यावर. अचानक ऊर्जा संचारलेली आहे क्षेत्ररक्षकांच्या देहबोलीमध्ये. कारण पहिले 2 फलंदाज जेव्हा खेळत होते थोडीशी निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आणि ज्या नंतर एक क्षण मिळाला आनंदाचा. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केल्या बॉल क्षेत्ररक्षक मिड विकेट जबरदस्त जजमेंट पाहायला मिळते. एक सिंगलच मिळेल दुसऱ्यासाठी प्रयत्न चालव जाईल पण बॅकअप आहे. क्या बात आहे. बॅकअप सुद्धा खूप चांगलं पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाचं. लोकेश मागच्या सामन्यात गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. कदाचित त्यांना राखून ठेवलंय, लपवून ठेवलंय. पाहूया त्यांना वापरलं जाईल का. धावसंख्या झालेली आहे 61. श्रीकांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहेत. जोपर्यंत आहेत तोपर्यंत धोक्याची घंटा नक्कीच वाजत असेल आयुषी प्रतिष्ठान संघाच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये. मनोज टेयार ओव्हर द विकेट. वेग भन्नाट बॅट्सविंग आहे पण बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड रेंज. वाईड बॉलचा इशारा. एक धाव येईल आणि धावसंख्या जाते आता 62 या आकड्यावर. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे म्हणूनच एक क्षण पुरेसा असतो परत येण्यासाठी आणि तो क्षण आपण मागच्या षटकामध्ये पाहिला आयुश्री प्रतिष्ठान या संघासाठी. मनोज टेयार बॅक टू द बॉलर. जास्त फोर्स नव्हता, प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं, बॅटच्या टोला कनेक्शन. मनोज यांनी खूप चांगल्या पद्धतीनं श्रीला ओळखलंय, श्रीचे वीक पॉइंट्स ओळखलेत. पण श्रीकांत अजूनही ती धमक ठेवतोय चमकण्याची. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने वळतोय. हीच तर खासियत आहे मनोजची की ज्या संघामध्ये खेळतो त्या संघाचं सोनं करण्याची क्षमता तो बाळगतो आणि म्हणूनच 4थ्या क्रमांकावर त्याची निवड आतापर्यंत त्यांनी अचूक ठरवलेली आहे. कारण मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा मनोज यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि काय पुनरागमन आहे, दमदार दणक्यात पुनरागमन. फोर्स केला बॉलला, श्रीला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. खूप वेळानंतर आलाय एक दमदार षटकार, सिक्सर. आम्ही काफी आहे आणि म्हणूनच पहिल्या सेकंदापासून ते मैदानाच्या आतमध्ये आहे. मधल्या झोनमध्ये जेव्हा आपण जर पाहिलं थोडं स्ट्रगल करत होता आलमभाई पठाण स्पोर्ट्स हा संघ, पण त्यानंतर हा षटकार खूप काही सांगून जातोय की आम्ही अजूनही माघार घेण्याच्या तयारीत नाही आहोत.
कारण म्हणतात ना की संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन चालणार नाही. बॉल थेट जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. बस काय भावा, जमा केल्यात 6 धावा. त्यांचे हात शिवशिवत होते आणि आता मात्र त्यांच्या वतीनं आलमबाई पठाण स्पोर्ट्स या संघाला मिळालाय एक उत्तुंग षटकार. धावसंख्या 80, 80 रन्स. पिचिंग चांगली आहे. बॅकफ्लिपला खाली घेतलं, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल पोहोचतो मिड ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, आकाश तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. खूप चांगलं परिवर्तन लोकेश यांच्या वतीनं पाहायला मिळालं. दडपण नाहीये त्यांच्या शैलीवर. पण एका बाजूला श्रीकांतचा आपण खेळ पाहिला तर श्रीकांतने या सामन्यात देखील एक दमदार खेळ सादर केलेला आहे आणि तो 45 वेळ खेळतोय आणि 16 चेंडूमध्ये 45 धावा त्यांच्या वतीने मिळाल्यात. अजून एक अर्धशतक खुणावते आणि पाहूया ते अर्धशतक श्रीकांतचं पाहायला मिळेल का. मागच्या सामन्यामध्ये नाबाद 42 होते आणि आता पाहूया ते अर्धशतक पूर्ण होईल का. फुल टॉस फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, स्वतः प्रशांत गायकवाड. ओ आउटफील्ड थोडी खराब आहे आणि त्याचमुळे प्रशांत यांना चकवत बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. 1 2 4 चौकार. येतोय एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते आता 86 या आकड्यावर. जसा मी उल्लेख केला की आयुश्री प्रतिष्ठान या संघामध्ये 11 बॅटर्स आहेत आणि धावा होतील की अडवल्या जातील आपण पुढच्या डावात पाहणारच आहोत. पण अजूनही शेवट झाला नाहीये पहिल्या डावाचा. अर्धशतकाच्या उंबरट्यावर आणि अजूनही ते स्ट्रगल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. बॉल्स किती बाकी आहेत या डावातले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 86 वर पोहोचलेली आहे. खूप फलंदाजांचे धाबे देणार आणि त्यात पण श्री एक कन्सिस्टंट प्लेअर आहे, थंड डोक्याने खेळणारा प्लेअर आहे. आणि पाहूया थोडी चर्चा आता धनंजय आणि श्रीच्या दरम्यान होते. त्या चर्चेचं स्वरूप काय होतं येणारा चेंडू ते दाखवणार. पण लोकेश संधीचा फायदा उचलताना हो क्या बात आहे. बॅलन्स चुकला होता पण स्ट्रोक चुकला नाहीये. बॉल स्क्वेअर लेगला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात आहे. श्रीला स्ट्राईक हवी आहे, त्याला मिळेल सुद्धा. अजूनही धाव पूर्ण झाले नाहीये. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. या ठिकाणी जे मनात आणलंय ते मैदानात आणायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. एकूण पूर्ण केले त्या 3 धावा आणि अशा पद्धतीनं श्रीकांत खुणेचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन श्री. बॉल डेड झाला असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. त्याचमुळे श्रीला नॉन स्ट्रायकर एंडला यावं लागेल. 3च धावा आपण ऍड करणार आहोत. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 89, 89 धावा. $89 रन्स ऑन बोर्ड. अजूनही एक बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. लोकेश. Oh, that was a perfect end for first inning. 6 ठोकलाय धनंजयने, शेवट गोड केलाय. पहिला डाव संपलाय. धावसंख्या 95. जिंकण्यासाठी 30 चेंडू 96 धावांची गरज आहे. आईश्री प्रतिष्ठान या संघाला ह्यूज स्कोर आहे. पण या ह्यूज स्कोरला त्याचमुळे त्या दुसऱ्या डावाला नक्कीच आपण पाहणार आहोत आणि पाहूया त्या दुसऱ्या डावामध्ये कसा खेळ होतोय आयश्री प्रतिष्ठानचा आणि त्याचं आदरणीय संतोष भाऊ झांझरे यांचं शुभागमन झालेलं आहे. संतोष भगत आमचे या स्पर्धेचे अनेक शिलेदार आहेत. स्वप्नील माने आहेत, यश मोरे आहेत, त्यानंतर कुणाल आपण दांगट आहेत, शिवाजी गायकवाड,
चंद्रन, सूरज कोरम, स्वप्नील कांबळे, यश माने, अथर्व गायकवाड, अजलान शेख, आदित्य अडसूल, नंदू मेरा, आयुष खुडे, करण परब, अंकित तांगट, आदित्य रिकामे, अमित दांगट, त्यानंतर तांबी, अमन सिंग, प्रतीक कांबळे, शुभम, हे सर्व आमचे शिलेदार आहेत. आता लिस्ट इतकी मोठी म्हणजे 38 जणांची लिस्ट आहे. सामना देखील महत्वाचा असेल यात काही शंका नाहीये. IC चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम जिंकण्याकरता आवश्यकता आहे 96 धावांची आणि एक मोठी बॅटिंग लाईनअप आपण पाहू शकता, जिथे दोन महत्वपूर्ण बॅटर कृष्णा सातपुते अप्रतिम बॅटिंग केले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता महेश नानगोडे. पाऊस आहे ना, एखाद्या संघासाठी पॉवर हाऊस असणार आहे आणि एखाद्या संघासाठी तो खलनायक ठरणार आहे. पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आला तर गोलंदाज या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतील, दर्जेदार कामगिरी करतील आणि मग फलंदाजी करणं अवघड होईल. परंतु पाऊस थांबलाय म्हणजे रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस, धो धो पडतो पाऊस तरी फिटेना रबर बॉल खेळण्याची हौस लागते आणि मग भजीची आठवण होते. भजी आणि गरम चहा या ठिकाणी खाण्याची इच्छा होते. मैदानावरचा सामना देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. 96 धावांचं आव्हान. SP स्पोर्ट तुमचंही मनापासून धन्यवाद. ज्या संघाचा 12 पण नसेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. स्कोरर आमच्या बरोबर पुन्हा एकदा कशिबा, 2 अंपायर मैदान के अंदर हैं. पहला बॉल डिलीवर होने से पहले आपका 12 पर हमारे कंपोस्ट में आना बहुत जरूरी है. तो 96 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाला समय बताएगा. विकास अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है. सामना करेंगे कृष्णा सातपुते और फ्लैंक से पॉइंट के ओवर की तरफ खिलाड़ी तैनात है. स्टक पर लॉन्ग की तरफ खिलाड़ी तैनात है. फील्डिंग में तब्दीली हो रही है. संतेज पाटे बीच मैदान पर है विकेट के पीछे. अपने बॉलिंग मार्ग पर विकास तैयार. इस ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, फुल टॉस गेंद थी. इसका फायदा कृष्णा सातपुते नहीं उठा पाए. इस बार मौका था. बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी कृष्णा सातपुते और बहुत साल से खिला ये बिल्कुल टेनिस क्रिकेट का खेल और उसके साथ रबर बॉल की अगर बात करें तो ज़्यादा रबर बॉल नहीं खेले लेकिन पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था. 3 चौके और एक सिक्सर इनके बल्ले से आया था. उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. इस गेंद के ऊपर 6 की मुहर. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. कृष्णा से और हमारे लिए ये क्रिकेट नहीं है, करोड़ दिनों का मेला है. करोड़ दिनों का मेला है. क्रिकेट का खेल है. क्रिकेट का खेल हमारे लिए धर्म के बराबर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विकास ऑनसेट पर गेंद को पूर्ण करना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. 1 रन लेने का मौका कृष्णा को लिए बिल्कुल मिलेगा लेकिन अब फिलहाल सिंगल के साथ आंकड़े बदलते हुए. स्कोर आपके स्क्रीन पर 7 रन. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. विकास यश मौर्य हमारे साथ जुड़े हुए. टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखने के लिए तैयार. और ये सुंदर अफल है. सामने टीम की बात करें तो आईश्री प्रतिष्ठान है, उनके खिलाफ आज अलम्बे पठान. 4 मिनटों का लक्ष्य. महेश नानगुड़े युवा खिलाड़ी. इस ओवर की अगली गेंद टिप्पा बिल्कुल बहुत बढ़िया था. टिप्पा खाने के बाद गेंद रीच रही है और सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन विकास द्वारा. और दोनों को ITC अवार्ड मिला है. कृष्णा सातपुते जिनको ITC अवार्ड मिला है, महेश नानगुड़े जिनको एक बार ITC अवार्ड मिला है, जो कि नेशनल अवार्ड दिया गया था नरेश बेनताड़े साहब इनके माध्यम से. अपनी बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है विकास. ओ इस बार फुल टॉस गेंद थी. इतना आसान मौका आपको कहां मिलेगा. छोड़ दिया बिल्कुल. इस वक्त फुल टॉस गेंद पर कहीं पर भी खेल सकते थे. महेश नानगुड़े संघर्ष कर रहे. बहुत अच्छी गेंदबाजी. आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी. लक्ष्य बहुत बड़ा है तो रन तो आपको बनाने पड़ेंगे तभी जाकर बात बनेगी. एक्शन बोलिंग. फुल टॉस. सामने गेंदबाज है विकास.
महेश नानगुड़े ने कहा थैंक यू वेरी मच और शॉट खेल दिया झकास। जो अभी जानकारी पण एक लक्षात घ्या शिवा सर, मी तुमच्या बरोबर आहे. जर शाळेत ब्लॅकबोर्ड नसताना तर तुम्ही आम्ही इथे नसतो. शिवा सर हात वरती करा. यस. स्कोर की बात करते रन संख्या फिलहाल 13. शाळेत गेलो नसतो, ब्लॅकबोर्ड नसतं तर आपण इथे नसतो, लक्षात घ्या. आणि पांढऱ्या खडून त्या काळ्या रंगाच्या ब्लॅकबोर्डवरती जे लिहिलं गेलं ते आपण वाचलं आणि त्यानंतर आज आपण शिकलेलो आहे. गेंदबाजी कर ओव्हर की पहले ओवर की कहानी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 13, 13 रन. चलिए मैच कंटिन्यू करना है. संत इस बार अगर देखें तो संदेश पाटिल गेंदबाजी करने का तैयार. अपनी बॉलिंग पार्ट पर संदेश तैयार है. सामना करेंगे कृष्णा. कॉपी ऑफ टाइम के बाहर गेंद और वाइट बॉल का इशारा. स्कोर इसी के साथ 14 रन. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. संदेश पार्टे एक लीजेंड खिलाड़ी है और दोनों के पास काबिलियत है, दोनों के पास बिल्कुल क्षमता है. ये दोनों खिलाड़ी बिल्कुल पुराना चावल है. नहीं नहीं नहीं, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. मजा आएगा. दो बादल जब टकराते तो विस्फोट होने वाला है, बिल्कुल विस्फोट होने वाला है. कृष्णा सातपुते और संदेश पाटिल पुण्य नगरी के दोनों महान खिलाड़ी बीच मैदान पर. स्कोर अगर देखें तो अभी रुका हुआ 14 को स्कोर बोर्ड पर है. अब कृष्णा की बारी है. पहाड़ नहीं तो पलटन है, किस्सा नहीं तो कहानी है. इसीलिए कृष्णा आपके बेखौफ अंदाज की दुनिया दीवानी है. चरण होते. छोटी गेंद, बल्ला घूमा, मैदान झूमा. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. वंडरफुल बैटिंग. स्कोर 26 रन स्कोर बोर्ड पर. उड़ाया हवा में बहुत ऊपर है. खिलाड़ी भी बहुत दूर है, भाग रहे. नई गेंद अब एक बार फिर हाथ में नहीं आएगी. लो मैच लैंड में गिरती भी. इस ओवर की कहानी देखिए तो दो शानदार स्ट्रोक बल्लेबाज कृष्णा सातपुते के. इसी ओवर की कहानी अगर देखिए तो व्हाइट बॉल बिंदी गेंद है और 3 गेंदों की अगर कहानी देखिए तो 14 रन और एक व्हाइट बॉल. अच्छा मैच है, बहुत बढ़िया मुकाबला. स्कोर बड़ा है, टोटल बड़ा है, बैटर भी बड़ा चलेगा और दो बड़े खिलाड़ी. जंगल में दो शेर जब लड़ते हैं ना तो मजा आता है. संदेश पाटिल, कृष्णा सातपुते. अच्छी गेंद. संदेश ने कहा कि मैं भी कहा कम हूं, मजा आएगा. सांप और नेवले के बीच की लड़ाई देखना सब लोग पसंद करते हैं. बहुत मजा आ रहा है. दर्शक बिल्कुल इस तरह का मुकाबला देखने के लिए आते हैं और वही का मैच हो रहा है. 96 का टारगेट, 2 सिक्सर, उसके बाद बिंदी गेंदें भी आ रही है. दोनों दमखम दिखाते हुए. अब इस बार संदेश पाटिल असरदार. स्ट्राइकर पर कृष्णा. अपने बॉलिंग मार्ग पर संदेश पाटिल तैयार. ओ बढ़िया, बहुत ही अच्छी गेंद थी, सुंदर गेंद. स्टंप के ऊपर से चली गई. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और सांप और नेवले के बीच जो लड़ाई वो बिल्कुल यहां खत्म हो गई. लेकिन 2 ओवर का खेल, 2 ओवर की कहानी अगर देखो तो रन संख्या 28 से स्कोरबोर्ड पर है. बहुत महत्वपूर्ण ये मैच है संदेश पाटिल के लिए, कृष्ण सातपुते के लिए महेश नानगुड़े. अब गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. आइए डीजे मास्टर एक गाने के
थे, चर्चा हुई थी। अब जाकर स्कोर बिल्कुल टोटल बन गया है 32-32। लाइन की जरूरत है, लाइन की जरूरत है। ग्राउंड स्टॉप, ग्राउंड स्टॉप। शिवा वन आर्मी। ये प्रोफेशनल जो टूर्नामेंट होती है पुण्य नगरी में, वहां भी बिल्कुल अजय आहुले के साथ इन्होंने अंपायरिंग की है। आज इनका रोल बदला है, अंपायर के तौर पर भी काम कर रहे हैं। देखिए, जो चाहिए वो पेड़ के नीचे आपको सब कुछ मिलेगा। चौकार षटकार असायचं, असं वाटत की चौकार षटकार जाईल, ते झाडावरती बचून पडायचं आणि परत यायचा। नशिबाच्या आड येणार आहे चिंचेचं झाड। कृष्णा ऑन स्ट्राइक, स्कोर 32, फ्रीड का इशारा, नो बॉल हुआ है बेलारूस के कारण। फ्रीड का इशारा, आईसी चषक 2024 पिक्चर सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, कृष्णा ऑन स्ट्राइक। रुक गए है विकास। फिलहाल वो कॉन्फिडेंस बहुत इंपॉर्टेंट है। अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए। अब तो बारिश आई है ना, उसका फायदा किसको मिलेगा वो देखने वाली बात है। बैकफुट पर ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। मैदान के अंदर आया शेर, जिनके चलने लगे पैर, गेंदबाज की कोई नहीं खैर, गेंद कर रहे बाउंड्री लाइन के शेर 6 रन। यही ओवर आपको बड़ा करना है, और शेर के मुंह को खून लग चुका है। कृष्णा सातपुते, स्कोर 38 पर पहुंच चुका है। बहुत ही इंटरेस्टिंग मैच है, छोटी गेंद थी, समय मिला बल्लेबाज को बैकफुट पर पूर्ण करने के लिए, और बहुत खूबसूरती के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था कृष्णा ने। स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग, just pitching out of the stump, batsman shuffling out of the stump and looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball going behind the wicket, and they can beat no run. Score now 38 for none. 96, 94 रनों का टारगेट है। बहुत ही जबरदस्त मुकाबला है मैदान के अंदर, अच्छा बैटल। छोटी गेंद, प्रहार, बल्लेबाज के चलने लगे कदम, बल्लेबाज ने दिखाया अपना दमखम, गेंद सामने एक हरपन वाला खिलाड़ी कृष्णा खड़ा है। जब तक वो खड़े हैं तब तक टाइगर जिंदा है, तब तक आएगा। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे। ओवर की बात कर तो ये ओवर अच्छा घट रहा है, खास करके आई श्री प्रतिष्ठान के लिए। स्कोर 44, तीसरा प्रगति पर 5 ओवर का मुकाबला है, और अब संदेश पार्टी आए हैं समझाने के लिए, विकास के लिए। और कृष्णा की बात करें तो पुण्य नगरी से महाराष्ट्र से एक बार फिर लेके पूरे इंडिया में, इंडिया से लेके देश विदेश में जाके हर घाट का पानी पी के आए हैं। मजा आएगा। एक तरफ 44 स्कोरबोर्ड पर, और इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद, 13 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। अब समीकर आपको बताएंगे इस गेंद के बाद। बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, शानदार खेल। संतोष भाऊ झांझरे यांचे मनापासून हार्दिक स्वागत। अब मजा आएगा। ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी इस ओवर की। कहां गेंदबाजी करके प्लान बना हुआ है। स्ट्राइक रेंज पर कृष्णा, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के पर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। पॉइंट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, गेंद को ढूंढ रहे हैं। पॉइंट के खिलाड़ी गेंद को ढूंढ रहे हैं। ढूंढो रे साजना, ढूंढो, और 2 रन मुकम्मल किए। मुझे कुछ समझ में नहीं आया। एक तरफ कृष्णा बहुत एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। यहां आप सिंगल लेके अपने पास स्ट्राइक रख सकते थे। अब 12 गेंदों का खेल आना बाकी, 12 गेंदों में जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। तो इसीलिए क्या कृष्णा स्ट्राइक अपने पास रख सकते थे? क्या वो एक बार प्लान बहुत जरूरी था? इंपॉर्टेंट है। एक बॉल, 12 गेंदे 50, 12 गेंद में 50 रनों की जरूरत है। स्कोर अगर देखें तो कुल मिलाकर 46,
96 का टारगेट है। कहानी बहुत इंटरेस्टिंग है। आइए डीजे मास्टर थोड़ा माहौल बनाते हैं, गाने के साथ वापस आएंगे और बताएंगे आने वाले 2 ओवर की करण परब आओ, आपका भी स्वागत है। चर्चा ज्यादा हो रही है, चर्चा बिल्कुल ज्यादा होती भी थोड़ी सी परेशानी है श्रीकांत खुने के लिए। श्री खुने और किसके हाथ में गेंद होगी? क्या वही खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए आने वाले हैं? और यही ओवर है, वही बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। यही ओवर बताएगा कि मैच का रुख किस तरफ एक बार फिर जाने वाला है। 12 गेंदे 50 रनों की जरूरत है। कृष्णा लॉस्ट है करेंट पर। महेश नान एक फुट इस तरीके से बल्लेबाजी नहीं कर पा रहे हैं। Now remaining at 20 minutes, I need 50 run to win this match. That's a very good battle going on here between bat and ball. One mistake, game is over. एक गलती आप करेंगे, एक बार आपका खेल खल्लास हो जाएगा। तो या गलती से मिस्टेक वाला गाना नहीं। भैया गायकवाड यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झाले। सर आपलं स्वागत है। आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम। हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं आणि दोन्ही मान्यवरांच्या चेहऱ्यावरती हास्य उमरलेलं आहे। 12 गेंदे और 50 रनों की जरूरत। पीछे से मैं देख रहा हूं सफर करने का समय आ गया भाई। 12 गेंदे 50, जीतने का फॉर्मूला आपको मालूम है। एक तरफ तो आपको वो बड़े स्ट्रोक खेलने होंगे। श्रीकांत कोहली गेंदबाजी करने के तैयार, कम बॉक्सेस की गेंदबाजी करेंगे। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है। 2 मिनट के लगा के क्या एज लगा है, लेकिन गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली। हरकत कर रही है, हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन श्रीकांत कोहली द्वारा। स्टार्ट तो अच्छा किया है। नहीं, ये संघर्ष कर रहे हैं, बिल्कुल संघर्ष करते हुए। और संदेश पार्टी वो शिकार देख रहे थे, कृष्णा आ रहे थे, इसलिए निगाह कृष्णा के ऊपर थी। मुझे तो लग रहा था कि भाई वो सिंगल ही लेना था, आपको सिंगल लेना था जब आपने वो तीसरा ओवर समाप्त किया। और वो बाकी सारी गेंदें कृष्णा को खेलनी थी। ऐसा नहीं कि महेश नानगुड़े के पास काबिलियत ने टैलेंट, लेकिन फॉर्म में खिलाड़ी कृष्णा सातपुते उनका बल्ला बोल रहा है। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आ रहे हैं नीलेश पिंजारे। नीलेश पिंजारे ने कमाल की बल्लेबाजी की थी। पहले मैच में गेम चेंजर खिलाड़ी थे, लेकिन लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन रखने की कोशिश की गई और क्या उसका खामियाजा भुगतना पड़ा वो भी देखा जाएगा। नीलेश पिंजारे ने प्रभावित किया था, बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी। आपके पास 10 गेंदे, 10 गेंदे में जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। जीवन की निशानी प्रगति और प्रगति की निशानी विस्तार। विस्तार करने का समय आ गया। अभी आप विस्तार नहीं करेंगे तो आपका सफर समाप्त हो जाता है। बिल्कुल इंपॉर्टेंट मैच है। कृष्णा ऑन स्ट्राइक। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। अब समस्या बढ़ रही है। 9 गेंदों का खेल और 50 रनों की जरूरत है, तो हर गेंद के ऊपर आपको छक्का जड़ना है। प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है। बड़े स्ट्रोक की मांग हो रही है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है। नहीं, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है। बल्लेबाज कृष्णा संघर्ष करते हुए बीच मैदान पर। पिंजारे साहब थोड़ा ऊपर ही आने की जरूरत थी। आप ही बिल्कुल गेम चेंजर खिलाड़ी थे पहले मैच में। अब आपके पास गेंदों के बाद का गेंदे शेष है। 8 गेंदों का खिलाना बाकी। रन तो बहुत चाहिए। दिल्ली बहुत दूर है बल्लेबाजों के लिए। पिंजारे साहब बल्लेबाजी कर सकते हैं, काबिलियत है। ये देखिए इस तरह से बहुत बढ़िया बल्लेबाजी वो करते हैं। खिलाड़ी है बॉडी लाइन पर। क्या इनके पास कोई मौका है? कोई मौका नहीं है। इस बार खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शक स्ट्रोक 6 रन। पिंजारे साहब का खेलने का तरीका गेंदबाज से बेहतर था। बहुत बढ़िया बल्लेबाजी।
बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है। अब ये सिंगल लिया गया और अब समीकरण क्या वो देखना बहुत जरूरी। समीकरण आपके स्क्रीन पर बिल्कुल है। 6 गेंदे और 42 रनों की जरूरत है। मैच बिल्कुल फंसा हुआ है। कृष्णा भाग गए थे। पिंजारी साहब इस वक्त इन्होंने सिंगल लिया गया। कितनी बिंदी गेंदें आई वो भी देखा जाएगा इस मुकाबले में। नौ बॉल बिंदी गेंदे हैं, तो सारी चीजें देखी जाती है। और अब 6 गेंदे 42 रनों की जरूरत है। 96 बहुत बड़ा टारगेट। गेंदबाजी में परिवर्तन, धनंजय जिन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने की जो कोशिश की गई थी, बिल्कुल ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को कट करना चाह रहे थे। गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में आलम भाई पठान टीम का। ऑनचर पर घूमकर खेलना तो चाह रहे थे, कृष्णा अभी भाग रहे हैं। एक गलती जो है ना बिल्कुल आपके लिए परेशान कर सकती है। 4 गेंदों का खेल आना बाकी है। जीतने के लिए 41 रनों की जरूरत। शॉट चांसर पर खेल दिया है। बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। सिंगल नहीं लिया गया, तो इसका मतलब है कि अब आने वाली गेंद कृष्णा खेलना चाह रहे हैं। नीलेश पिंजारी जो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, शानदार बल्लेबाजी की थी। फुल टॉस ऑफ टाइम के बाहर, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है। और जीत के दहलीज पर आलम भाई पठान ने 11 की टीम, जेपान 11 कोंडवा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। शॉट अच्छा है, लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी है। 6 रन, 6 रन। बैकफुट अच्छा स्ट्रोक, गेंद को खेल दिया वाइड श्रीलंका बॉडी लाइन की तरफ। और इसी के साथ शानदार और दमदार खेल रहा, बढ़िया प्रदर्शन बिल्कुल इस वक्त इस टूर्नामेंट में आलम भाई पठान 11 टीम का। कांग्रेचुलेशन। इस मुकाबले आईसी प्रतिष्ठान, कृष्ण ने स्टार्ट अच्छा किया था, तब लग रहा था कि एक बार फिर मोमेंटम बन जाएगा, बहुत बढ़िया खेल रहेगा और मजा आएगा, लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा। और इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द मैच के हकदार बने हैं श्रीकांत कुने। एक्सीलेंट बैटिंग,